कॅनडात आल्यापासूनचा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आज आमचा. का माहितीये? आमच्या दोघांनाही जो कलाकार खूप आवडतो, ज्याची प्रहसनं आम्ही पुन्हा पुन्हा बघतो आणि खूप हसतो, असा आमचा लाडका समीर दादा, समीर चौगुले यांना आम्हाला आज प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे, भेटायला मिळणार आहे. सभागृह भरलेलं असतं आणि समीर दादा ज्यावेळी मंचावर येतात, त्यावेळी जी काही वातावरण निर्मिती होते आणि हळू त्यांचा जो काही कार्यक्रम रंगत जातो ना, अफलातून. काही नाहीये या कार्यक्रमात. गाणी आहेत, गप्पा आहेत, किस्से आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही अपशब्द न वापरता केलेल्या विनोदांची बरसात आहे या कार्यक्रमात. त्यामुळे तुमच्या आसपास जर हा कार्यक्रम होणार असेल ना, तर नक्की तिकीट बुक करा. 2-2.5 तास अख्खं सभागृह एक आणि एक प्रेक्षक फक्त खळखळून हसत होता. खूप दिवसांनी असं वाटलं की पडद्याशिवाय निखळ मनोरंजनाचा आनंद घेता आला. मराठी भाषेत, मराठी रंगभूमीवर काम करणारे इतके उत्कृष्ट कलाकार आपल्याकडे आहेत याचा खरंच अभिमान वाटला. कार्यक्रम संपल्यानंतर टाळ्यांचा पाऊस थांबत नव्हता. सगळ्यांनी उभं राहून दाद दिली, जे की साहजिकच होतं. ज्यांना ज्यांना दादासोबत फोटो घ्यायचे होते, ते सगळेजण रांगेत थांबलेले होते आणि तो सगळ्यांसोबत फोटो घेत होता, सगळ्यांसोबत बोलत होता. ही गोष्ट मला खरंच खूप खास वाटली. तुम्ही कितीही मोठे कलाकार असाल, प्रसिद्धीच्या शिखरावर असाल, तरी किती नम्र असावं हे खरंच अशा माणसांकडून शिकावं. आम्ही सुद्धा त्याच्यासोबत फोटो घेतला. या आनंदात अजून भर म्हणजे आपले कितीतरी सबस्क्रायबर्स येऊन भेटत होते, सेटल झालात का विचारत होते. आतापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त हसवणारा दिवस म्हणून 31 मे लक्षात राहील.